हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? आशा करते की सगळे बरे असाल. तर आज आपण बघूयात भेंडीची भाजी कशी करायची. तुम्ही भेंडीची भाजी तर बनवतच असाल, पण ही भेंडीची भाजी बनवण्यासाठी ना कांदा चिरायचा आहे ना टोमॅटो चिरायचा आहे. फक्त भेंडी अशा वेगळ्या पद्धतीने चिरून घ्यायची आहे आणि मग आपण त्याची आज भाजी बनवणार आहोत. चला तर मग आपली भेंडी चिरून झालेली आहे. आता आपण एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूया आणि मग त्याच्यामध्ये फोडणीसाठी जिरे घालूया. जिरे चांगले फुलले की त्याच्यामध्ये मग आपल्याला भेंडी टाकायची आहे. आपण भेंडी वेगळी भाजून नाही घेणार आहे, त्यामुळे तिला आपण तेलातच चांगल्या पद्धतीने परतवणार आहोत. भेंडी परतवतानाच त्याच्यामध्ये आपण साहित्य घालणार आहोत, जसे की हळद, मीठ, तिखट हे सगळं घालून आपण पुन्हा एकदा भेंडी परतवून घेणार आहोत. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये आगळसुद्धा घालू शकता. मी याच्यामध्ये आगळचा वापर केलेला आहे. याने भेंडीचा चिकटपणा कमी होईल आणि मग भेंडी झाकून ठेवावी. ही भेंडी आपण पूर्णपणे वाफेवर शिजवणार आहोत, त्यामुळे तिला अधूनमधून परतवत राहावी. अजून शिजलेली नाही आहे भेंडी, त्यामुळे अजून एक 2-4 मिनटानंतर भेंडी बघू आपण. 3-4 मिनटं झालेली आहेत, तर तुम्ही पाहू शकता आपली भेंडी शिजून आलेली आहे. आता शेवटच्या वाफेला आपण ह्याच्यामध्ये खोबरं जे की बारीक करून घेतलेलं आहे, शेंगदाण्याचा कूट आणि भाजून घेतलेला तिळाचा कूट घालणार आहोत. त्याने भेंडीला एक वेगळी चव येईल. तुम्ही याच्यामध्ये आता कोथिंबीर चिरून घालू शकता आणि एक चांगली वाफ देऊ शकता. मग आपली ही भेंडी तयार होईल. आता मी कोथिंबीर घातलेली आहे आणि पुन्हा एकदा झाकण लावून मी भेंडी वाफ येण्यासाठी ठेवून देणार आहे. बघू शकता तुम्ही भेंडी चांगली वाफलेली आहे. ही भेंडी तुम्ही प्रवासात सुद्धा नेऊ शकता. ह्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटोचा वापर नसल्यामुळे ही चवीला अगदी छान होते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.